अशा अशा जालमध्ये फसवतेस. आताच आपण त्या भूतापासून वाचलून. अबे वाचवलो मी ना गाडी भगवलो म्हणून. नाही तर त्या भूतासोबत तू कधीचाच वर गेला असतास. चल लवकर. अबे पण एवढ्या मोठ्या घरात सवितीचा कमरा धुंडशील कसा? सवितीचा कमरा मी तिच्या वासवासानं धुंडू शकतो. माझ्या म्हणजे कुत्र्यासारखी ॲबिलिटी आहे. अबे गण्या भाऊ, तिचा बाप आपल्या मांग घुबडासारखे डोरे लावून आहे. साला तू इकडे कर्म करावाला जाशील, तिकडे कांड करून येशील. मला तर तुझ्यावर पहिलंच विश्वास नसे गण्या भाऊ. एक वेळ मी कोट्यावरच्या बाईवर विश्वास ठेवीन, पण साल्या तुझ्यावर नाही. बस डेंगू यही दोस्ती. घुबडा माल तू कोणासोबत कम्पेअर केलास बे? कोट्यावरच्या बाई सोबत. बे दुसऱ्याचे मित्र पाहिजे बे, जान देते जान. सवितीचा बाप येईल तर मारायला आपली. अबे येत असशील तर चल, येतीस टाइमपास करशील तर कसा बे? मी नाही येत गण्या भाऊ. तर मग तू येतपर्यंत आलास काय ल? गण्या भाऊ तुझा मित्र म्हणून आलो तर सही, पण आता तुझ्या लवरला भेटायला तूच जा. औन तू काऊन नाही येस? असा लग्न झाल्यावर सुहागरातच्या वेळेस मला असाच बोलावशील का? होसीच्या डेंग्या, तुझ्या कपारावर मारू का बे चप्पल फेकून? साला दोष होस का कोणा जन्मातला दुश्मन बे? बे गण्या भाऊ, सवितीच्या आजीनं काळीला सुवट केलं नाही. आपण जर का तिला दिसलो ना तर ते काळी आपल्या ढुंगणात. अबे त्या मुलगीला रात्री कोटी दिसते. ऑपरेशन केलं नाही गण्या भाऊ, तिने एक डोरा घुबडाचा लावला. तिले आता रात्री 4K क्वालिटी मध्ये दिसते. अबे तर आता सकाळवर येती गोष्टीच करत राहशील का माझ्यासोबत? का चलशील तिकडं? गण्या भाऊ तू जा, लवकर जाऊन ये. मी तवरी येती वाट पाहतो तुझी. कोणी जरी आला तर पटकन तुला सूचना देतो. कसा सूचना कसा देशील?